मुंबईमध्ये कलिंगनाच्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी सुनील जाधव आमच्या सोबत आहेत। सुनील, आज मुंबईमध्ये 23 ठिकाणी मतमोजणी होणार आहे। मतमोजणी प्रक्रियेची मतदान केंद्रांवर कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे? तर प्रत्येक ठिकाणचे अपडेट्स जे आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत। रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया सुद्धा आपण पाहिलेली आहे आणि पुणे आणि पिंपरीमध्ये जर चित्र आपण पाहिलं तर त्या ठिकाणी शिंदेची शिवसेना भाजप ही स्वबळावर लढतीये। नेमकं तिथे काय होणार याकडे लक्ष लागलंय। मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये कुणाची सत्ता येणार यावर। TV9 मराठीवर महापालिकांचा वेगवान निकाल तुम्ही पाहू शकणार आहात। अगदी थोड्याच वेळामध्ये म्हणजे 28 ते 27 मिनिटांमध्ये आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। कल्याणच्या ठिकाणी नेमकं काय सध्या सुरू आहे त्या ठिकाणचे अपडेट्स जे आहेत ते आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतलेले आहेत, पाहूयात। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काल दिवसभर मतदानाची प्रक्रिया पार पडली। मतपेटीमध्ये बंद असलेल्या उमेदवारांचे भवितव्याचा फैसला आज होणार आहे। मी सध्या उभा आहे कल्याण पश्चिमेतील विद्यापीठ मतदान केंद्रावरती आणि आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या एकूण 8 प्रभागामध्ये या मतमोजणी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात होणार असून यामधून उमेदवाराच्या भवितव्याचा फैसला होणार आहे। एकंदरीत पाहिलं गेलं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 122 प्रभाग असून 31 पॅनल आहेत आणि एकूण 14,25,086 मतदार झाले असून त्यापैकी काल 52.11% मतदान जे आहे ते या ठिकाणी झालेले आहेत। एकंदरीत पाहिलं गेलं तर या निवडणुकीमध्ये 490 उमेदवार रिंगणात असून या पूर्ण प्रक्रियेमध्ये एकूण 8 प्रभागामध्ये या ठिकाणी मतमोजणी होणार आहे। कॅमेरा पर्सन नागनाथ सह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण।